आता औषध बी माझ्याकडे दिलं का? बर घेतलं घेतलं. मग ते कॅरेट काय मोजायला लावले ते एक एक कलम मोजणं पडते त्याच्यातली. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तर अशा प्रकारे घरचे ओरडे खात खात आपल्या रोजच्या कामाची आणि व्लॉगची सुरुवात होते. तर आज आपण निघालो आहे मळ्यामध्ये फ्लावर काढण्यासाठी. थेट शेतापर्यंत भाऊ आपली गाडी घेऊन जातो चिखलातून. मग काय आलो वावरामध्ये फ्लावर काढायला. चाकू घेतला आणि फ्लावर काढायची सुरुवात झाली. लयच कडक ऊन पडलं होतं, म्हणलं रुमाल घेऊन घेऊ. फ्लावर काढणं चालूच होती. काय आज शेवटचा दिवस होता, थोडीच राहिली होती. अशा कडक उन्हामध्ये रुमाल पॅक बांधून आपली फ्लावर काढणं चालू आहे. फ्लावर काढता काढता मला ही छत्री वावरामध्ये सापडली. आता ही कोणाची काय माहिती, ज्यांची असन त्यांनी घेऊन जा आणि कोणाची आहे ती कमेंट करून सांगा. ती अजून वावरातच पडेल आहे, मी काही घरी नेलीच नाही. तर मग आता दुपारी 1-2 तासामध्येच आपली फ्लावर काढणं झाली. सगळी झाडाखाली टाकली आणि मस्त येऊन बसलो. मग कापायला सुरुवात झाली. कापता कापता कोणाला झोप येते काय. तर अशा प्रकारे एवढी बॅगी आता भरून झाल्या, अजून भरायच्या बाकी आहे. सगळ्या भरून झाल्यानंतर आता मी चालले आहे चंदनाच्या झाडाकडे चंदनाचा पाला आणायला. इथं 2 झाडं आहे चंदनाची. जे हे छोटं झाड आहे ना, याचा मी पाला तोडत होते फ्लावरमध्ये टाकण्यासाठी. तर इथं लई मोठ्या माशा दिसल्या. हे माशा कुठून निघत आहे? तर तिथं एक मवळ होतं. अरे बाप रे, मी तर पाला तोडून राहिली पण इथं लई मोठ्या माशा आहे झाडात. मग काय दुसऱ्या झाडाचा पाला घेतला आणि चालले हो पटापट. आता मम्मीला जर सांगितलं तिथे मवळ्याच्या माशा उठल्या होत्या तर मग बोलणेच ऐक नाही, त्याच्यापेक्षा नाही सांगितलेलंच बरं. पाला घेऊन आले. भाऊच तिकडे चालली फवारणी. मम्मी पाला खराब भरून ठेवते टबामध्ये. आता हा असा पाला ह्या फ्लावरच्या पन्नीमध्ये टाकला, कारण की विकणाऱ्यांना कळत नाही आपली गोबी ही पावसामुळे खूप खराब झाली. तर सुपर माल कोणता आहे आणि रायटन माल कोणता आहे. जे रायटनच्या पन्न्या आहे त्याच्यामध्ये मी हा चंदनाचा पाला टाकून देते. मग त्यांना कळतं हे रायटन आहे म्हणून. तर याच्यासाठी मी चंदनाचा पाला आणला होता. अशा मस्त पॅकिंग करून घेतल्या आणि चांगल्या याच्यामध्ये मी टाकला पाला. चंदनाचा पाला टाकून हे असे पॅकिंग करून घेतल्या आणि बांधून ठेवल्या. थोडासा आराम करून लगेच भाऊ आला होता घ्यायला. गाडीचं काय झालं परी? अरे रे, सापडले लपंडाव, सापडला. पकड पकड पकड. पडशील. खेळणं चाले. हा पकडले 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 धैर्याने बरं हिला. कोणावर राज्य भाऊ? कोण सर्वज्ञावर राज्य? चप्पल हातात फेक, इकडे कोरडी फेक, नाही हातात घेऊन ये. वल्ल कर बाई, चप्पल खराब होती माई. धन्यवाद चप्पल आणून दिल्याबद्दल. रस्त्याने येते आता आपली लई मोठी मित्रमंडळ आपल्याला भेटत राहते. काय त्यांच्या घरी चप्पल राहून गेली होती, तिनं ती विसरलेली माझी आणून दिली. बाय बाय. मागच्या ब्लॉगमध्ये आपण जे टमाटे लावलेच ना, ते मी सगळ्यात पहिले पाहायला आले. तर टमाटे एकदम भारी झाले होते, मस्त शिलगले होत्या कलमा. मस्त क्वालिटी आली होती रोपांना. टमाटे एवढे भारी ना, लावल्यानंतर लगेच हिरवेगार दिसतं मस्त. हे जे झाड आहे ना आंबाड्याचं, लई मोठं झालं. म्हणलं याचा पाला वाळ्यात चालला, याची भाजीच बनवत नाही. आज मग याची भाजी बनवू. पानं तोडून घेतले आणि भाजी करायला आंबाड्याची. इकडं मम्मीच्या चालू शेंगा तोडणं. थोडासा वेळ उरला तर वायाने गेला पाहिजे मम्मीचा. संध्याकाळी मम्मी तेवढं काम करून घेते. मग चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.